खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे। धन्यवाद। अंपरचा इशारा येतोय, आपण सामन्याला सुरुवात करतोय। मॅचला सुरुवात होतीये। विश्वजीत ठाकूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल। ओहो, पहिलाच बॉल अगदी हलक्यात घेऊन काढलेला आहे। सलामीची जोडी मैदानावरती चैतन्य पाटील आणि परेश ठाकूर हे दोनही अर्थातच फलंदाज आपण पाहायला गेलं तर उरण तालुक्यातील हे फलंदाज। मी चैतन्यला कित्येक वेळेला फलंदाजी करताना पाहिलेलं आहे, परेशला देखील पाहिलेलं आहे। दोघांनी सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये हाफ सेंचुरी लगावलेल्या आहेत आणि त्याच उरण तालुक्यातील दिघोडे गावचा विश्वजीत ठाकूर देखील मैदानावरती आलेला आहे। पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेस राईट मोड द विकेट। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे संघाचा कॅप्टन, अप्रतिम असा कॅच पकडलाय। फलंदाज बॅटिंग करत असताना चैतन्य पाटील बॅक टू दी पवेलियन। चैतन्य पाटील मैदानावरती अर्थातच खेळत होता। पहिलाच बॉल फेस करत असताना या ठिकाणी मात्र बाद झालेला आहे आणि आता नक्कीच या ठिकाणी पहिल्याच 2 बॉलवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न विश्वजीत ठाकूर यांनी मात्र केलेला आहे। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता सुरुवात केली आहे। येस, या ठिकाणी चेक करत आहेत सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकाने व्यवस्थित कॅच पकडलाय की काही स्पर्श लाईनला झालाय याची पडताळणी आपण यूट्यूबच्या माध्यमातून करणार आहोत। चांगल्या पद्धतीने कॅच पकडलेला आहे। तर आपण 2 संघाची अर्थातच आयकॉन एकदा पाहूया। एका बाजूला आपण जर आयकॉन खेळाडू पाहायला गेलं, येस, फलंदाज बाद आहे, कॅच एकदम व्यवस्थित पकडलेला आहे, त्याच्यामुळे ते फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज आता मैदानावरती जातोय तो म्हणजेच यश जंगली। 4 खेळाडू आपण पाहतोय अर्थातच नॉकआउट स्पोर्ट या संघामध्ये। विश्वजीत ठाकूर, दर्शन बांधेकर, केतन म्हात्रे आणि अक्षय पाटील म्हणजेच मोन्या हे 4 खेळाडू आपण या ठिकाणी नॉकआउट स्पोर्ट या संघाकडे पाहतोय आणि भोसले वॉरियर्स तेवढे या संघाकडे 4 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच परेश ठाकूर, चैतन्य पाटील, रोहित घरत आणि वैभव पाटील। हे अर्थातच 4 आयकॉन खेळाडू आपल्याला भोसले वॉरियर्स तेवढे या संघामध्ये पाहायला मिळत आहेत। पहिलेच 2 बॉल मैदानावरती कंप्लीट झालेत आणि आतापर्यंत 4 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत। पहिल्या 2 बॉल्सवरती विश्वजीत ठाकूर यांनी मात्र प्रतिस्पर्धी संघाला इथे पूर्णपणे बॅकफूटवरती ढकललेला आहे। तिसऱ्या बॉलवरती चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी वेगानं पाकट पॉइंटला जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला आणि इथे मात्र नक्कीच 2 धावा दफलकावरती जमा केलेल्या आहेत। बघा, तुम्हाला एखादा सामना जिंकायचा असेल तर तुम्ही फक्त बॅटिंगवरती बॉलिंगवरती जिंकू शकत नाही, तर क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं आणि ते क्षेत्ररक्षण या ठिकाणी या खेळाडूने केलेलं आहे। 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत, 2 धावा दफलकावरती आल्यात। ओहो, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र या ठिकाणी काटा बदलतोय, पूर्णपणे टप्पा पडला, तदनंतर केतन म्हात्रेच्या हातामध्ये हा चेंडू गेला। चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं, अर्थातच विकेट किपिंग केली आणि खऱ्या अर्थानं इथे पहिलेच 4 बॉल्स कंप्लीट झालेत। एका बाजूला नीरज भोसले यांचा संघ आपण पाहतोय भोसले वॉरियर्स तिरोंडा, तर दुसऱ्या बाजूला उलेश नाकवा यांचा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच नॉकआउट वॉटर स्पोर्ट्स। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी अक्षय पाटील उर्फ मोन्या आहेत आणि मात्र कॅच पकडला। फलंदाज यश जंगली बॅक टू दी पवेलियन। बघा, केतन म्हात्रे असेल किंवा त्याच वेळेला विश्वजीत ठाकूर असेल,
यांचं साखरेसोबत नातं काही वेगळं राहिलेलं नाही आहे. साखर आणि केतन मात्र हे नातं आता एकदम घनिष्ठ झालेलं आहे. कित्येक वेळेला उदेश नकवा सातत्यानं केतन म्हात्रेला आणत असेल, विश्वजित ठाकूर असेल किंवा त्याच वेळेला त्याच्या समवेत अन्य सारे 2 खेळाडू त्यांचे आयकॉन आहेत. त्यांना मात्र या अक्षय असेल, अक्षयसुद्धा आपल्या अलिबाग तालुक्यामधील आहे, हा देखील आयकॉन म्हणून पाहायला मिळतोय. तर अशीच सगळे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे ॲपल साई ते देखील आलेत, ते देखील चांगल्या पद्धतीने प्लेयर्स आपल्याकडे आणत असतात. चांगल्या चांगल्या खेळाडूंसोबत त्यांची ओळख आहे. असे ॲपल वागरण गावातील हे देखील सहाय्य हे प्रत्येक संघ मालकाला करत असतात. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूयात. 5 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. दफलकावरती आतापर्यंत 2 धावा आल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रवेश करतोय, तो म्हणजेच वैभव पाटील. उरण तालुक्यातील हा देखील खेळाडू वैभव पाटील आता मैदानावरती आलेला आहे. विश्वजित ठाकूर याच्या गोलंदाजीवरती आत्तापर्यंत तेवढं काही जमलं नाहीये. पुन्हा एकदा आडव्या पाठी खेळण्याचा प्रयत्न, तेथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि याही बॉलवरती वैभव पाटील बॅक टू द पॅव्हलियन. बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. पहिल्या ओव्हर्समध्ये इथे फलंदाजी करत असताना 2 धावा दफलकावरती आलेल्या आहेत आणि तब्बल 3 फलंदाजांना तंबूत पाठवलेलं आहे. चांगली गोलंदाजी विश्वजित ठाकूर याने नेहमीप्रमाणे केलेली आहे. नेहमीच तो मात्र प्रतिस्पर्धी संघावरती हावी होतो आणि आतापर्यंत इथे पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना या ठिकाणी अर्थातच भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघाने 3 गडी बाद 2 अशी धावसंख्या दफलकावरती लावलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता रोहित घरत गेलेला आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर म्हटलं की एक मोठं नाव, मालवणचा हा खेळाडू आज मात्र अलिबाग तालुक्यामध्ये आलाय. एक मोठं नाव आपल्याकडे तेवढं परिचित नाहीये, पण तो युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सर्च केलं की दर्शन बांदेकरची खेळी ही तुम्हाला सर्वांना अनुभवायला मिळेल. मालवणमधील हा एक चमचमता सितारा. पहिला बॉल यार्ड करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती अगदी सन्मानपूर्वक खेळून काढलेला आहे. तो म्हणजेच या ठिकाणी फलंदाज परेश ठाकूरनं. जोपर्यंत परेश आहे तोपर्यंत भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाला घाबरण्याची गरज नाहीये. हा परेश ठाकूर जर शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर चांगली धावसंख्या होऊ शकेल. चांगला फटका, अप्रतिम फटका, अद्भुत फटका, अविस्मरणीय फटका. चेंडू गेला सरळ सीमारेषे दिशेनं, फ्लॅट चौका. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला मात्र पाठवलंय फॉलिंग स्वीप मधून, अर्थातच सीमा पार होतोय षटकार. हवा धाफलकावरती आल्यात. फॉलिंग स्वीपचा हा फटका आपण पाहिलं तर अर्थातच थोडंसं ऑफ साईडला शफल झाला. तदनंतर या ठिकाणी बॉडी बॅलन्स केली आणि तदनंतर मात्र पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 12 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. मी अगोदर सांगितलं की परेश ठाकूर जोपर्यंत आहे तोपर्यंत भोसले वॉरियर्स तरुण संघाला घाबरण्याची गरज नाहीये आणि त्याच पद्धतीचा खेळ आज मात्र मैदानावरती अनुभवायला मिळतोय. पुन्हा एकदा दर्शन बांदेकर. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल धाव तर घेतली आहे आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेली आहेत. 2 धावीच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव. दफलकावरती धावा आतापर्यंत 14 आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये विश्वजितने फक्त 2 धावा खर्च केल्या. तदनंतर दर्शनाला त्याने मात्र पहिल्या 4 बॉलवरती 12 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, अफलातून फटका. नक्कीच या ठिकाणी परेश ठाकूर ऑन फायर.
पार होतोय चौकार. परेश ठाकूर आज मात्र या ठिकाणी आग ओकणारी मात्र फलंदाजी करत आहे. धाफलकावरती धावा आतापर्यंत पाहायला गेले तर 24 धावा आलेल्या आहेत. परेश ठाकूर बद्दल विचार केला तर उरण तालुक्यामधील धुतुम या गावचा हा खेळाडू आज मात्र चांगल्या पद्धतीने इथे प्रदर्शन करत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाफलकावरती या ठिकाणी पाहायला गेलं तर 3 गडी बाद 24 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. एका बाजूला या ठिकाणी अर्थातच नाको वॉटर स्पोर्ट्स म्हणजेच उलेश नाकोबा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अर्थातच नीरज भोसले यांचा संघ पाहायला मिळतोय. या दोन संघादरम्यान ही क्रिकेटची लढत आज मात्र या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते आहे. महायुती चषक नवेदर बेली यांच्या वतीनं या ठिकाणी अर्थातच खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा आयोजित केली आहे. चला प्लेयर्स जर दुखापतग्रस्त असतील तर आपण लगेच दुसरा प्लेयर्स पाठवू शकता. खेळाडूला जर जास्त लागला असेल तर प्लीज आपण रिप्लेस करू शकता. खेळाडूला स्प्रे पाहिजे असेल तर प्लीज इथून घेऊन जायचं आहे. दरणे गुरुजींकडे सुद्धा स्प्रे आहे, तो अर्थातच आपण घेऊन जायचा आहे. मूव स्प्रे आहे. थोडंसं मैदानावरती एक खेळाडू दुखापतग्रस्त झालेला आहे, अर्थातच श्रेयश पत्रे. त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना थोडंसं त्या ठिकाणी दुखापतग्रस्त झालेला आहे. नक्कीच तो सर मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना येते आहे की जर दुखापतग्रस्त असेल तर आपण एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र किंवा रिप्लेस करू शकता. पुढील खेळाडूला तुम्ही संधी देऊ शकता मैदानावरती, कारण आपल्याकडे जवळपास तर बघा घड्याळामध्ये 1:29 झालेली आहेत आणि आता दुसरा सामना चालू आहे. अजून तब्बल आपल्याला साधारणतः 7 सामने खेळायचे आहेत. अजून टोटल आजचे 9 सामने आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ, त्याच्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी तेवढासा वेळ नाही आहे. सो रिक्वेस्ट असेल की आपण रिप्लेस करायचा आहे खेळाडू. दुपारचं हे सत्र आपण मैदानावरती पाहतोय. ऊन सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे आणि आता या वर्षी आपण एप्रिल महिना किंवा मे महिना पाहिला तर या एप्रिल मे महिन्यामध्ये प्रचंड तापमान आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला मी विनंती करतोय, मग खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, आपण पाणी मात्र वेळवरती प्यायचं आहे. तुमचं जेवणसुद्धा तुम्ही वेळवरती करायचं आहे. तुमचा जेवणाचा किंवा पाण्याचा जर क्रम चुकला तर कदाचित तुम्हाला डिहायड्रेशन हा देखील होऊ शकतो, तुमची बॉडी डिहायड्रेट होऊ शकते. त्याच्यामुळे पाणी हे प्रत्येकाने वेळवरती प्यायलंच पाहिजे, तरच तुम्ही एक चांगल्या पद्धतीने फिट राहू शकता. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. थोडासा मॅचमध्ये व्यत्यय आला होता, तो आता सॉल्व्ह झालेला आहे. धाफलकावरती 24 धावा आल्यानंतर तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी अर्थातच एक अलिबागमधील दुसरं एक मोठं नाव आहे, नवखार गावचा अक्षय पाटील उर्फ मोन्या मैदानावरती आलेला आहे. परेश ठाकूर आणि त्यांच्या समवेत रोहित घरत ही जोडी मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते आहे. अर्थातच दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. आतापर्यंत पाहायला गेलं तर परेश ठाकूर यांनी त्याच्या इनिंगमध्ये 2 षटकार 2 चौकार लगवलेले आहेत. पहिलाच बॉल अक्षय, पहिला बॉल इथे मात्र अंपायर्सकडे पाहिलंय, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. पहिलीच धाव इथे एक्स्ट्रा मात्र
वाढणार आहे। धावफलकावरती 25 धावा आलेल्या आहेत। चांगली सुरुवात या ठिकाणी केली होती ती म्हणजेच विश्वजित ठाकूरनं, ज्याने आपल्या षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केले होते, 2 धावा खर्च केल्या। तदनंतर दर्शन बांदेकर हे मात्र थोडेसे महागडे ठरले, ज्याने 22 धावा खर्च केल्या होत्या। तदनंतर अक्षय पाटील आले। अक्षय पाटीलने पहिलाच बॉल या ठिकाणी अतिरिक्त फेकला आणि आता येणारे 6 बॉल अजून देखील शिल्लक। चांगला बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, रक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे आणि एक धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा या ठिकाणी बदलाव होतोय। धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात। प्रथम बॅटिंग करणारा संघ भोसले वॉरियर्स तेरुंडा। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊयात। पुन्हा एकदा अक्षय या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती खेळत असताना वाईट बॉल फेकला होता। त्यानंतर एक धाव या ठिकाणी अर्थातच खर्च केली आहे। पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परेश। चांगला बॉल, तितका चांगला फटका, चेंडू मात्र फ्लाइंग स्लिपला गेला। एक सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आहे। परेश ठाकूर नक्कीच या ठिकाणी एक बाजू धरून ठेवली आहे, कारण बॅटिंग करत असताना भोसले वॉरियर्स तेरुंडा या संघानं जवळपास 3 गडी गमावले होते। त्याच्यामध्ये चैतन्य, यश आणि वैभव हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर प्रेशर होता, पण तो प्रेशर रिलीज करण्याचं काम मात्र नक्कीच इथे परेश करतोय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केला, एक सिंगल धाव घेतले, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू सरळ गेला, सीमा पार, येतोय चौकार। मध्ये थोडस या ठिकाणी कमतरता जाणवते, कारण 2 मिसफिट झाल्या, 2 चौकार त्या ठिकाणी गेले। धावफलक पुढे सरकते 31 धावा आतापर्यंत। पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची एज लागली आणि चेंडू मात्र या ठिकाणी बिहाइंड द विकेट कॅच पकडलाय। फलंदाज या ठिकाणी बॅटिंग करत असताना रोहित गरत बॅक टू दी डग। नवीन फलंदाज या ठिकाणी स्वप्नील तांडेल हा मात्र मैदानावरती गेलेला आहे। अर्थात स्वप्नील तांडेल म्हटलं की मोठमोठे फटके मारण्यामध्ये नक्कीच तो माहीर आहे। ॲज अ पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे, कित्येक स्पर्धेमध्ये मी याला सुद्धा खेळताना पाहिलं। आता रिसेंटली स्पर्धेमध्ये त्याने एक तडाखेबंद स्ट्रोक लगावले होते, तोच मात्र या ठिकाणी स्वप्नील तांडेल मैदानावरती आले आहे। पहिलाच बॉल टप्पा पडला, तदनंतर आतल्या दिशेने इथे वळलेला आहे चेंडू, हा धावा मात्र मिळणार नाही आहेत। आता झिराटच्या मैदानावरती ज्याने तडाखेबंद स्ट्रोक लगावले होते आणि त्या स्पर्धेमध्ये ज्याने फलंदाजीचा डंका नक्कीच त्या ठिकाणी सर्व दाखवला होता आणि त्याच प्रकारची फलंदाजी आज मात्र या स्पर्धेमध्ये करावी लागेल। पुन्हा एकदा अक्षय, ओहो टप्पा पडला, तदनंतर सर केतन म्हात्रेच्या हातामध्ये हा चेंडू गेला। डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय आणि अशा वेळेला इथे 3 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेल्या आहेत। 3 ओव्हर्स नंतर 31 धावा धावफलकावरती आल्या आहेत। परेश ठाकूर आतापर्यंत एक बाजू धरून ठेवली आहे। 2 षटकार 2 चौकारच्या समवेत तो 22-23 या धावसंख्येवरती मात्र खेळत आहेत। फक्त 5 बॉल त्याने फेस केलेले आहेत, 7 बॉल फेस केलेत आणि 7 बॉलमध्ये त्याने 23 धावेचे योगदान आपल्या संघासाठी दिलेले आहे। अजून देखील 2 ओव्हर शिल्लक आहेत। केतन म्हात्रे मैदानावरती नक्कीच चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करत असताना, कारण तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की चांगले चांगले खेळाडू आज या ठिकाणी आलेले आहेत। त्यामध्ये विश्वजित ठाकूर आता आपल्या स्पेलमधील ही शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी आलेला आहे, जिथे 12 बॉल शिल्लक आहेत। 12 बॉल्सवरती किती धाव्यांचं टार्गेट हे ठेवणार आहेत ते म्हणजेच भोसले वॉरियर्स तेरुंडा। कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण पाहिलं तर केतन म्हात्रे, अक्षय मोन्या, त्यांच्या समवेत विश्वजित ठाकूर, दर्शन बांदेकर हे 4 प्लेयर्स मात्र या ठिकाणी नागवा वॉटर स्पोर्ट या संघाकडे मात्र पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे एक काटेकी टक्कर, इंटरेस्टिंग मॅच ही देखील आपल्याला अनुभवायला मिळणार आहे।
2 ओव्हर्स अजून देखील शिल्लक असतील, त्यातील चौथी ओव्हर हाताळण्यासाठी आलाय तो म्हणजेच विश्वजित ठाकूर. स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा परेश ठाकूरला आपण पाहतोय. चांगला फटका, अप्रतिम फटका. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला कार्पेटचा आधार घेत मात्र एक धाव तर घेतली आणि थ्रो वरती दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती परेश ठाकूर. बघा परेश ठाकूरच्या कॉन्फिडन्सला माझा सलाम आहे, कारण 3 विकेट्स गेल्यानंतरही अगदी निडरपणे किंवा निर्भयपणे तो त्याचा नैसर्गिक खेळ करत आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता, कोणत्याही प्रकारचं दर्पण न घेता माझा नैसर्गिक खेळ मी करणार या उद्देशानं मात्र तो खेळत आहे. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती चेंडूला सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. परेश ठाकूर ब्रँडेड षटकार. उरण तालुक्यामधून धुतुम गावामधून आज तो अलिबाग तालुक्यामधील आक्षी गावामध्ये आला आणि त्याच्या खेळानं प्रेक्षकांना त्यांनी प्रभावित केले. काय फटकेबाजी करतोय विश्वजित ठाकूर सारख्या फलंदाजाला फटके मारणं गोलंदाज तेवढं सोपं नाहीये, परंतु तो प्रयत्न मात्र इथे करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या साह्यानं 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहेत. चांगल्या पद्धतीने इथे मात्र फलंदाजी होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण कित्येक वेळेला अशाच पद्धतीने एक बाजू धरून ठेवत असताना KL राहुलला पाहिलं, रोहित शर्माला पाहिलं, विराट कोहलीला पाहिलं, हार्दिक पंड्याला पाहिलं. खूप सारे असे खेळाडू आहेत जे एक बाजू धरून ठेवतात, तीच बाजू धरून ठेवले परेश ठाकूरनं. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅटमधून सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार. मधील घोटवडच्या मैदानावरती ज्याने हाफ सेंचुरी लगावली होती, ज्याने खऱ्या अर्थानं आक्षीच्या याच मैदानावरती अगोदरच्या स्पर्धेमध्ये हाफ सेंचुरी लगावली होती आणि आता सुद्धा हाफ सेंचुरी लगावण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे. 46 या धावसंख्येवरती खेळतोय. ओहो, चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर आतल्या दिशेने चेंडू या ठिकाणी मात्र आलेला आहे. परेश ठाकूर स्वतःवरती नाराज आहे, परंतु विश्वजित ठाकूर याने देखील कमबॅक केलंय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा, तदनंतर 2 षटकार दिले आणि आता मात्र डॉट बॉल आलाय. धावफलकावरती 46 धावा. 37 या धावसंख्येवरती परेश ठाकूर खेळत आहे. एकंदरीत धावसंख्या 46, परंतु परेश ठाकूरची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 37 या धावसंख्येवरती तो खेळत आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, लो फुल टॉस बॉल. कार्पेटचा आधार घेतला, सन्मानपूर्वक खेळून काढला आणि एक सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा परेश ठाकूरच्या वतीनं पाहायला मिळाला. एखादा चांगला चेंडू असेल तर सन्मान सुद्धा करतोय, एखादा खराब चेंडू असेल तर त्याला सीमारेषा पलीकडे पाठवतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटचा दर्जा किंवा क्रिकेटचा स्टँडर्ड आज मात्र परेश ठाकूरच्या वतीनं पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर अगदी कार्पेटचा आधार घेतला, चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं गेला, परंतु धावा घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाहीये, कारण परेश ठाकूरला स्ट्राईक एंडवरती आणायचं आहे. 4 ओव्हर्स इथे समाप्त झालेले आहेत आणि धावफलकावरती 47 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बघा 20 मिनिटाचा अवधी होता, त्यापैकी 14 मिनिटांमध्ये साधारणतः 4 ओव्हर्स त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. आता शेवटची ओव्हर पाहूया, अंतिम ओव्हरमध्ये किती धावा जमा करणार आहेत. धावफलकावरती धावा आतापर्यंत या ठिकाणी 47 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. चांगली फलंदाजी परेश ठाकूरची आज प्रतिस्पर्धी संघामध्ये. त्याला सुद्धा माहिती आहे की चांगले आयकॉन खेळाडू आहेत, त्याच्यामुळे इथे जर आपल्याला जिंकायचं असेल तर साधारणतः 60+ किंवा 70+ धावा कराव्याच लागतील आणि त्या अनुषंगानं किंवा त्या हेतूनं परेश ठाकूर अगदी शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देतोय. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी अलिबाग एक्सप्रेस या नावाने संबोधलं गेलं, किंबहुना अलिबाग प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये ज्याने मेडन ओव्हरचा रेकॉर्ड केला, ज्याने खऱ्या अर्थानं अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा रेकॉर्ड केला, रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगला खेळ केला, असा सुमेध पत्रे थळगावचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सहा बॉल्सचा खेळ मात्र शिल्लक आहे. धावफलकावरती आतापर्यंत 47 धावा आलेल्या आहेत. शेवटली ओव्हर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. वैयक्तिक खेळी आपण पाहायला गेले तर परेश ठाकूर हा 38 या धावसंख्येवरती खेळत आहे. 38 रन्स त्याचे वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते आहेत. आणि पुन्हा एकदा या मैदानावरती त्याची हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का
याकडे सर्वांचं लक्ष आहे. सुमित पत्रे पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. अंतिम षटक या ठिकाणी कार्पेटचा आधार घेतला. चेंडू मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये आला. एक धाव तर घेतली आहे. दोस्तीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण केलेली आहे. 2 धावेच्या साह्यानं दफलकावरती 49 धावा. बघा पहिल्याच ओव्हरमध्ये दरणे गुरुजी 3 विकेट्स विश्वजीत ठाकूरने घेतल्या होत्या. तदनंतर असं वाटलं होतं की थेरोडा संघ थोडासा पिछाड्यावरती जाईल की काय, परंतु वन मॅन शो परेश ठाकूर. चांगला फटका, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. एक धाव तर घेतली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, मात्र दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु इथे दुसरी धाव घेत असताना मात्र नक्कीच धाव घेतली नाहीये. आपल्याकडे आता स्ट्राईक ठेवलंय स्वप्नील तांडेलनं. दफलकावरती आता नक्कीच भोसलेवर तेवढा संघ टाळ्या वाजल्याच पाहिजे. 50 धावा दफलकावरती आता लागलेल्या आहेत. परेश ठाकूरची अविस्मरणीय खेळी आज अक्षीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पण तो दुसऱ्या बाजूला सुमित पत्रेने देखील प्रभावित केले. पहिले 2 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. तिसरा बॉल टप्पा पडला. तदनंतर पुन्हा एकदा थोडासा आतल्या दिशेने आला. हो चांगला बॉल आहे. टप्पा पडला. तदनंतर आतल्या दिशेने इथे मात्र स्वप्नील तांडेलला स्ट्राईक वरती आणलं. परंतु आता काहींना वाटत की परेश ठाकूर असता तर हा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय थेरोडा संघाच्या अर्थातच त्या खेमामध्ये. कारण 2 बॉल्स सुरक्षित डॉट आलेत मैदानावरती. शेवटी 2 बॉल्स अजून देखील शिल्लक. 50 धावा दफलकावरती आल्यात. सुमित पत्रे मैदानावरती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय, कोणत्याही प्रकारचा प्रेशर घेत नाहीये आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. इथे स्लोवर बॉल आणि मात्र चेंडू सरळ गेला. नागेशच्या हातामध्ये फक्त एकच सिंगल धाव घेतली जाईल. 51 धावा दफलकावरती. आणि आता पाहता पाहता या सत्रातील हा शेवटला बॉल. शेवटला बॉल असेल पुन्हा एकदा सुमेध. शेवटल्या बॉलवरती इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विश्वजीत ठाकूर आणि मात्र इथे फलंदाज बाद. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहे ती म्हणजेच हॅप्पी कपल साखर विरुद्ध स्वराज्य अक्षी. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅप्पी कपल साखर विरुद्ध स्वराज्य अक्षी.
चला विनंती असेल हॅपी कपल साखर विरुद्ध स्वराज्य अक्षी दोन्ही संघाचे कॅप्टन सन्माननीय सुरेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार आहोत विनंती असेल की आपण प्लीज टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत धन्यवाद वळूयात मॅचच्या दिशेने या ठिकाणी गोलंदाज मैदानावरती आलेत वैभव पाटील स्ट्राईक इनवरती केतन म्हात्रे आणि विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक इनवरती पहिलाच बॉल पहिल्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये आहे कॅच होणार का त्या ठिकाणी यश जंगली आहे आणि कॅच पकडलाय फलंदाज केतन म्हात्रे डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत बघा आज मैदानावरती किरण पवार आले होते किरण पवार सुद्धा डकआउट स्वरूपात बाद झाले केतन म्हात्रे आले ते देखील डकआउट स्वरूपात बाद झाले आणि आता इथे त्यांची जागा भरून काढण्यासाठी अक्षय पाटील मैदानावरती गेलेला आहे अक्षय पाटील आणि विश्वेश ठाकूर ही जोडी मैदानावरती जिंकण्यासाठी एकंदरीत 52 धावांचं लक्ष्य आहे त्यापैकी पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला येणारे 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत चांगल्या पद्धतीने वैभव पाटील याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली की समोर एक चांगला फलंदाज होता अर्थातच आपल्या भारतामधील एक मोठा हा खेळाडू आहे आणि त्याला रोखण्यामध्ये यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे नक्कीच ही विकेट त्याला कधीही विसरता येणार नाही आहे कारण अशा मोठमोठ्या प्लेयरची जेव्हा आपण विकेट काढत असतो तेव्हा ते आपल्या लक्षात राहते पुन्हा एकदा वैभव पाटील ओहो चांगला बॉल आहे टप्पा पडला तदनंतर अगदी हलक्या त्याने चेंडूला स्टिअर केलं पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढला एक सिंगल धाव मात्र घेतली आहे एक धावेच्या साह्यानं धाफलकावरती धावा मात्र पुढे जाईल एक धाव एक गडी बाद आतापर्यंत धाफलकावरती आली आहे दोन बॉल्स पूर्ण झालेले आहेत येणारे 4 बॉल अजून काही शिल्लक आहे धाफलकावरती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय वैभव पाटील आतापर्यंत रोखण्यामध्ये यश प्राप्त केले 30 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे त्यापैकी पहिल्याच ओव्हरमध्ये इथे वैभव पाटीलने आपले इरादे स्पष्ट केले स्विच हिट करण्याचा प्रयत्न चांगला फटका चेंडू बॅकवर्ड पॉइंटला वेगाने गेला सीमारेषा पलीकडे अंपायरचा इशारा येतोय चौका तीन बॉल्स कंप्लीट झालेले आहेत धाफलकावरती 5 धावा पुन्हा एकदा वैभव पाटील मैदानावरती स्ट्राईक इनवरती विश्वजित ठाकूर चांगली गोलंदाजी फलंदाजी करतोय हो जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न केला मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय एक सिंगल धाव मात्र घेतली आहे चांगल्या पद्धतीने डाव सवरण्याचा प्रयत्न कारण केतन मात्रे आले आणि केतन मात्रे पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी ही मोन्यावरती आली आहे ती मात्र विश्वजित ठाकूरवरती आली आहे आणि चांगल्या प्रकारे खेळत असताना आतापर्यंत त्याने एक चौकार देखील लगावला धाफलकावरती 5 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ मध्यवर्ती मार्गस्थ आहे बॅटची एज लागली आहे आणि इथे मात्र एक रचनात्मक खेळ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षय बॅक टू दी
करू शकला नाहीये कारण एक चौकार नक्कीच विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून आणि आता मात्र इथे अलिबाग तालुक्यामधील थळगावचा एक महत्त्वपूर्ण आणि तेवढाच मिस्टर 360 डिग्री जरी म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. चौफेर फटकेबाजी, मग इन फ्रंट ऑफ द विकेट, मग स्क्वेअर ऑफ द विकेट किंवा बिहाइंड द विकेट, चारही बाजूला खेळणारा नागेश सीट मैदानावरती आलेला आहे. जर त्याची बाट लागली तर मात्र कोणत्याही क्षणी मॅच फिनिश करण्याची कपॅसिटी ही नागेश सीटकडे आहे. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत. धाफलकावरती आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. शेवटला बॉल असलेल्या षटकातील वैभव पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्यांनी बाद केलं. मग अर्थातच केतन म्हात्रे असतील किंवा अक्षय पाटील असतील या 2 फलंदाजांना तंबूत पाठवलंय आणि आता नागेश सीट मधवती आलेत. 5 बॉलवरती फक्त या ठिकाणी 6 धावा खर्च केल्यात आणि आपण सुद्धा किंवा माझ्याकडे असलेला दमखम किंवा गोलंदाजीमध्ये असलेली गुणवत्ता कौशल्य हे वैभव पाटीलनं अक्षयच्या मैदानावरती पेश केलेली आहे. शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं हे षटक P1चं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. 30 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि तदनंतर डीप मिड विकेट अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पुन्हा एकदा शेवटला बॉल, शेवटला बॉल बॅटची आतली कडा लागली, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. गोलंदाजी आवडली असेल तर टाळावायला काहीच हरकत नाहीये मित्रांनो. चांगली गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्धी संघामध्ये भारतामधील अव्वल दर्जाचे फलंदाज त्यांना मात्र बाद केलं आणि आता इथे येणाऱ्या 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 46 धाव्यांची गरज. 24 बॉल आणि 46 धावा आणि पहिली ओव्हर तुम्ही पूर्ण केली तेव्हा 5 मिनिटे बरोबर वापरण्यात आलेली आहेत. आपल्याकडे 15 मिनिटं शिल्लक राहिली आहेत. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे 3 ओव्हर्स मात्र कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. येणाऱ्या 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज. आता पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी सज्ज झालेले आहे ते म्हणजेच रोहित घरत नवीन गोलंदाज मैदानावरती आलेले आहेत. स्ट्राईक इनवरती पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर मोठे आपण पाहतोय. अर्थातच आत्ताच रिसेंटली सुप्रीम चषकामध्ये सुद्धा चांगला त्यांनी खेळ केला, चांगली फलंदाजी केली होती आणि डायरेक्टली आता इथे आलाय. पाहणार आहोत की आज आपल्या संघासाठी तो संकट मोचक किंवा तारणार ठरणार का, कारण चांगले चांगले खेळाडू बाद झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परफेक्ट कनेक्शन नाहीये, शेवटी मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये आणि जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत इथे त्या वेळामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धाफलकावरती बदलाव होतोय. 8 धावा आतापर्यंत धाफलकावरती आल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये रोहित घरत आले आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती 2 धावा दिलेल्या आहेत. मोठी स्पर्धा आहे. महायुती चषक नवेदर बेली यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं. खरं तर त्यांचं आयोजन हे पहिलंच आहे. पहिल्यांदा त्यांनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चांगला बॉल आहे, टप्पा पडला. तदनंतर या ठिकाणी अर्थातच बॅटची कडा लागली, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. चांगला कमबॅक केला रोहित घरतनं. उरण तालुक्यातील हा खेळाडू, परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ डायरेक्टली बाहेर काढण्याचा प्रयत्न हा रोहित घरचा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तिसरा बॉल रोहित घरत. ओहो, बॅटची आतली कडा. पुन्हा एकदा इथे विश्वजित ठाकूरला विचार करण्यास भाग पाडलेला आहे. चेंडूमध्ये अर्थातच व्हरायटी आहे. टप्पा पडल्यानंतर डायरेक्टली बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि खूप चांगल्या पण टप्प्यांचं पिचिंग आहे, कारण आपल्याकडे दुसरा टर्न असून चालत नाहीये. तर तुमचा टप्पा कुठे पडतोय, पिचिंग कशी होते हे देखील तितकंच गरजेचं आहे आणि ती पिचिंग या ठिकाणी चांगली करतोय तो म्हणजेच रोहित घरत. आता मात्र चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिम असा कॅच पकड मात्र पकडलाय परेशनं. फलंदाज विश्वजित ठाकूर बॅक टू दी पॅव्हलियन.
जी करतोय तो खऱ्या अर्थानं उरण तालुक्यामधील आहे, परंतु रोहित घरत या गोलंदाजाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्या नावावरती देखील 6 टू व्हीलर बाईक आहेत. असा एक मोठा खेळाडू तो म्हणजेच रोहित घरत आज मात्र अक्षी गावामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. बघा, ज्याच्या नावावरती 6 बाईक म्हटलं की नक्कीच क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याचं वर्चस्व आणि प्रभुत्व किंवा त्याचा दरारा हा आपण सातत्यानं पाहत असतो. आणि आज देखील या ठिकाणी विश्वजीत ठाकूर सारख्या फलंदाजाला इथे मात्र पूर्णपणे पिछाडेवरती पाठवलं, किंबहुना चुटुनी बॅटचा संपर्क व्यवस्थित करू दिला नाही आणि 4 बॉल्समध्ये त्यांनी फक्त 2च धावा दिल्या आणि मोठ्याला मात्र तंबूत पाठवले. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी रोहित घरतच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आज 6 बाईक तो का जिंकलाय याचं ज्वलंत उदाहरण मात्र मैदानावरती पेश केले आहे. 20 बॉल 44 धावांची गरज. हो, खोलर टप्प्याचा बॉल मैदानावरती आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी नक्कीच अंपायर्सकडे पाहिलं जाईल, पण तो अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पाहायला मिळतोय. 1 धाव एक्स्ट्रा इथे मात्र पाहायला मिळणार आहे. रिव्ह्यू बघा, दोन्ही टीमला आपण 1-1 दिलेला आहे. तो रिव्ह्यू तुम्ही व्हाईटसाठी आणि अर्थातच वेस्ट टायसाठी वापर करू शकता, परंतु तो 10 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला तो मात्र रिव्ह्यू घेता येणार नाहीये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. 9 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. आता मात्र येणाऱ्या 20 बॉलमध्ये 43 धावांची गरज आहे. 20 बॉल आणि 43 धावा स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला यश मात्रे पाहतोय. यश मात्रे म्हटलं की नक्कीच त्याचे सुद्धा खेळ भरपूर आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, त्या ठिकाणी प्रदीप हाले आहेत. थोडंसं मिसफिल्ड, एक सिंगल धाव घेतली आहे. तर मित्रांनो, यश मात्रे जो मैदानावरती आहे त्याच्या नावावरती देखील वर्सोरीच्या मैदानावरती 5 बॉलवरती 5 षटकर लगवले होते, ते मला अजून सुद्धा आठवत आहेत. म्हणजेच काय की शेवटल्या क्षणापर्यंत यश मात्रे थांबला तर तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा खेळ इथे करू शकतो, हे देखील तेवढंच खरं आहे. 5 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 19 बॉलमध्ये 42 धावा. सेकंड ओव्हरमधील हा शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा नागेश सिंग मैदानावरती. चांगला फटका, मोठा फटका, फ्लॅट, फ्ल्युरियस, फंटास्टिक स्ट्रोक, येतोय षटकार. नवीन या ठिकाणी आता गोलंदाज झालेले आहेत. या ठिकाणी तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी तो म्हणजे चैतन्य पाटील, उरण तालुक्यामधील टाकी गावचा हा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. तो म्हणजेच चैतन्य पाटील. येणाऱ्या 18 बॉलमध्ये दर्णेगुजी सांगत आहेत की 36 धावांची गरज. एके लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, ब्रॉडकास्टिंग केले जाते. जर कोणी या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपण लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच वेळेला बेल आयकॉनला देखील आपण क्लिक करा, जेणेकरून मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला एके लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील. 18 बॉलमध्ये 36 धावा. खूप चांगल्या पद्धतीने हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना दोनही संघ इथून मात्र जिंकू शकतात. एका बाजूला भोसले वॉरियर्स थेरोंडा म्हणजेच नीरज भोसले यांचा संघ, दुसऱ्या बाजूला नाको वॉटर स्पोर्ट्स म्हणजेच उलेश नाकुबा यांचा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंगवरती यश. येणारे अर्थातच 18 बॉल्स 36 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती पायामधील बॉल होता, त्याला मात्र या ठिकाणी पाठवून दिले, ते म्हणजेच बॅकवर्ड डीप स्क्वेअर लॉंग लेगच्या दिशेनं प्रदीप हाले त्या ठिकाणी मात्र थोडीशी धडपडत आहेत आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या साह्यानं धाफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. आतापर्यंत 18 धावा धाफलकावरती आलेले आहेत. येणारे 17 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. येस, चौकारसाठी अंपायर्सने रिव्ह्यू घेतलेला आहे की त्या ठिकाणी सुरक्षित अडवलेला आहे की कदाचित त्याचा स्पर्श पायाचा वगैरे झालाय का, त्याच्यामुळे ते आमचे तिसरे अंपायर्स आहेत ते पडताळणी करतील.
तर अंपायरच्या वतीने ते थर्ड अंपायरच्या वतीने चौकशी केली, पडताळणी केली, सांगितले की हा चौकार आहे. 4 धावा आहेत, कारण थोडंसं त्याचा स्पर्श बाउंड्रीला झाला होता आणि त्याचमुळे इथे अर्थातच 4 धावा मतं दिलेल्या आहेत. 4 धावेच्या साह्याने फलकावरती धावा वाढणार आहेत. 20 धावा. चांगला फटका, कार्पेटचा आधार घेतला. चेंडू मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. एक सिंगल धावेच्या साह्याने पुन्हा एकदा 21 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आणि आता आपल्याकडे चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये जिंकण्यासाठी समीकरण पाहायला गेलं तर या ठिकाणी 31 धावांची गरज. स्लो बॉल आणि 31 धावांची गरज. मॅच मध्ये अजून सुद्धा अंदाज लावता येत नाही प्रेक्षकांना की इथून कमबॅक कोण करेल, कारण तेवढा स्ट्रॉंग संघ आहे तो म्हणजेच नाको वॉटर स्पोर्ट्स संघ, तेवढा स्ट्रॉंग संघ आहे भोसले वॉरियर्स. त्याच्यामुळे या दोन संघादरम्यान अजूनही अंदाज लावता येत नाही. आणि जेव्हा अंदाज लावता येत नाही ना, तीच मॅच करताना इंटरेस्टिंग असते. इथेच विकेट करण्याचा प्रयत्न केला, चेंडूने बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा, या स्पर्धेला शुभाशिवा देण्यासाठी किंवा या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी महिला वर्ग देखील मला दिसत आहे. त्यांचा देखील मी सहर्ष हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. धन्यवाद. आपण सुद्धा या ठिकाणी आल्यात. या स्पर्धेला 4 चल लावण्याचं काम आमच्या महिला वर्गाने देखील केले. त्यांचं समस्त बेलीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, आभार व्यक्त करतोय. आणि पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेनं, जिथे 15 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 31 धावा रिक्वायर्ड. धरणी गुरुजी, इथून एक तडाके बंद एक मोठे फटके मारावे लागतील नागेश सिद्धला, तरच काहीतरी होऊ शकेल. पुन्हा एकदा चांगला फटका, इम्प्रोव्हायझेशन. बॉलचा स्पर्श हाताला झाला होता, परंतु चेंडू मात्र गेला सीमारेषा पलीकडे. स्कोर धाफलकावरती 25 आलेले आहेत. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता येणाऱ्या 14 बॉलमध्ये 27 धावांची गरज. 27 रन्स रिक्वायर्ड इन 14 बॉल्स. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजे या ठिकाणी फलंदाज नागेश सिद्धची. थोडासा दबाव दडपण हे नक्कीच या ठिकाणी नाको वॉटर स्पोर्ट या संघाकडे आहे, परंतु प्रेशर ट्रान्सफर करण्याचं काम किंवा प्रेशर रिलीज करण्याचं काम नागेश सिद्धच्या वतीनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील बॉल स्विचिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा इथे 26 धावा दफलकावरती आल्या. 26 म्हणजे 50% धावा दफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. 13 बॉलमध्ये आता 26 धावांची गरज. हॅपी कपल साखर आणि स्वराज्य अक्षी यांचा आता टॉस होईल. मी सुरेंद्र साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 26 धावांची गरज आहे. अंतिम बॉल या षटकातील. पुन्हा एकदा चैतन्य पाटील मैदानावरती. ओहो, चांगला बॉल या ठिकाणी. तिकडे चांगला फटका. एक सिंगल धाव तर घेतली आहे. एक सिंगल धावेच्या साह्यानं 3 ओव्हर समाप्त झाल्यात. हॅपी कपल ग्रुप साखर विरुद्ध या ठिकाणी स्वराज्य अक्षी हा सामना नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 3 ओव्हर्समध्ये इथे बॅटिंग करत असताना दफलकावरती 27 धावा जमा केलेल्या आहेत. येणाऱ्या 12 बॉल्समध्ये आता 25 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानावरती. आणि आता आपल्याला 1 ओव्हर या ठिकाणी समाप्त करण्यासाठी 5 मिनिटे आणि 56 सेकंद शिल्लक आहेत. त्या वेळेमध्ये तुम्हाला 1 ओव्हर्स मात्र पूर्ण करायचे आहे. सन्मान्य सुरेंद्र साहेब, विनंती असेल की आपण मात्र टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे हॅपी कपल ग्रुप साखर विरुद्ध स्वराज्य अक्षी या 2 संघादरम्यान टॉस होणार आहे.
चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. अर्थातच या ठिकाणी आता पाहायला गेलं तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज. पहिल्या 3 बॉल्समध्ये 3 ओव्हर्समध्ये 27 धावा आलेल्या आहेत. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. आपण पहिल्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर बॉस फायटर पुरस्कृत नौकार म्हणजेच पंकज नागवायांचा संघ हा अंतिम 3मध्ये गेलेला आहे. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर नागाव 11 हा संघ अंतिम 3मध्ये गेलेला आहे. आणि आजच्या दिवसामध्ये IPL फॉर्ममध्ये कोणता संघ अंतिम 3मध्ये जाणार त्यासाठी हा संघर्ष, त्यासाठी हा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज असताना ज्याच्या नावावरती मित्रांनो अगोदर सांगितलं की 6 बाईक्स आहेत असा रोहित गरत गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिलाच बॉल असेल स्ट्रायकिंगवरती आपल्याला यश पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 25. पहिल्याच बॉलवरती यशच्या बॅटमधून पाठवल्या सरळ स्क्वेअरच्या दिशेनं येतोय एक उत्तुंग यश ब्रँडेड. हा धावेच्या साह्यानं 33 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये सुरू झाला. पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर आता येणाऱ्या 11 बॉलमध्ये 19 धावा पुन्हा एकदा कमबॅक केलाय. खऱ्या अर्थानं राजकारण, क्रिकेट, सरडा वातावरण, रंग बदलतात असं म्हणतो ना, ते आता रंग बदलताना क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यश. पुढील बॉल. हो चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ या ठिकाणी पॅडवरती आढळतोय आणि इथे मात्र धावा बिलकुल मिळत नाहीये. धावा संख्या स्थिर फलकावरती कमबॅक केला रोहित घरतनं. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की आता फटकेबाजी पाहायला मिळेल, परंतु आज उरण तालुक्यामधून त्याला देखील का आमंत्रित केलं त्याचे इरादे तो स्पष्ट करत असताना 2 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती धावा आतापर्यंत या ठिकाणी 33 आलेल्या आहेत. 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज. पुन्हा एकदा रोहित गरत. पुढील बॉल. बॅट अगोदर फिरली. बॅटचा फेस अगोदर बंद झाला. तदनंतर चेंडू मात्र या ठिकाणी आला. मिस टायमिंग. लेग बाईचा इशारा आमच्यापर्यंत आलेला आहे. लेग बाईचा इशारा आल्यानंतर 1 धाव ही मात्र नक्कीच फलंदाजच्या खात्यामध्ये जाणार नाहीये. 34 धावा दफलकावरती आलेली आहेत. 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र मार्गस्थ आहे. येणारे आता 9 बॉलमध्ये 18 धावांची गरज. ही देखील मॅच दर्णेगुरुजी शेवटल्या ओव्हरपर्यंत जाईल याच्यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण ज्या प्रकारे आतापर्यंत आपण स्टेटस पाहिलं तर संमिश्र स्वरूपाचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोलामान स्थितीमध्ये हा सामना दोनही संघ इथून मात्र जिंकण्याची वाटचाल करू शकतात आणि तो प्रयत्न दोन्ही संघ करत आहेत. पुन्हा एकदा रोहित. चांगला बॉल आहे. बॅटची आतली कडा लागली. त्या ठिकाणी चेंडू मात्र शॉर्ट स्टॉपमध्ये गेला. एक सिंगल धाव घेतली. सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा इथे 35 धावा दफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील 17 धावांची गरज. 8 बॉल 17 धावा. या येणाऱ्या 2 बॉल्सवरती 2 मोठे फटके आले तरच काहीतरी होऊ शकेल, अन्यथा नाका वॉटर स्पोर्ट्स संघ इथून मात्र थोडंसं अवघड होऊन बसेल आणि त्यासाठी या 2 बॉल्सवरती मोठे फटके मारणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. परफेक्ट कनेक्शन नाहीये, मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जातोय. चेंडू तर फील्ड केला आणि इथे मात्र 2 धावा तर पूर्ण केल्या. 2 धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. 2 धावेच्या साह्यानं इथे आता दर्णेगुरुजी सांगत आहेत की 37 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. येणारे 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा स्ट्रोक इथे नक्कीच नाका वॉटर स्पोर्ट्स या संघाला फायदेशीर ठरेल. तो फटका येणार का? दुसऱ्या बाजूला रोहित घरत, त्याला मात्र न देण्याची गरज. जिंकायचं असेल तर नक्कीच इथे कमबॅक करावं लागेल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. सहा बॉलमध्ये
9 धावांची गरज आहे. 6 बॉल्स आणि 9 धावा. जसा पहिला सामना दणेगोजी झाला होता ना, त्याच पद्धतीचा हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. कोणता असा गोलंदाज असेल भोसले वॉरियर्स थेरोडा या संघाकडे जो या धावा रोखू शकेल? कोणत्या गोलंदाजावरती ही जबाबदारी सोपवणार आहेत? आणि परेश ठाकूर धुतुम गावचा उरण तालुक्यातील हा खेळाडू बॅटिंगमध्ये तर त्याने आपला जलवा दाखवलेला आहे. 40+ धावा त्याने देखील केल्या होत्या, परंतु आता गोलंदाजीमध्ये त्याचं वर्चस्व प्रभुत्व तो प्रस्थापित करणार का? जिथे 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. एकी लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्या द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने प्रक्षेपण प्रेक्षकांचा प्रतिसाद आलेला आहे की खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. सर्व आमचे कॅमेरामन त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बरेच जण असं म्हणत असतं की हे काम चांगलं आहे, फक्त बसून कॅमेरे फिरवायचे असतात, परंतु तेवढं सोपं नाही आहे मित्रांनो. प्रत्येक मुमेंट्स तुम्हाला तो त्या कॅमेरामध्ये घ्यावा लागतो. एखादा पंचाने रेफरल घेतला तर ते जे क्षणचित्र आहेत ते कंपल्सरी त्या कॅमेऱ्यामध्ये यावी लागतात आणि वेगवेगळे अँगल्स क्रिएट करावे लागतात. आणि हे काम मात्र आमचे कॅमेरामन्स खूप चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तसेच आमचे या ठिकाणी शोधन खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग या ठिकाणी करत आहेत. चला मॅचच्या दिशेने वळूया. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. पहिलाच बॉलमध्ये मोठा फटका पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. नागेश सिद्ध आणि यश हे खरं तर दोन्ही एकाच संघाचे खेळाडू, थळगावचे खेळाडू. 1व्या थळचे आणि याही बॉलवरती पाठवले सीमारेषा पलीकडे. थळगावातील यश मात्रे आणि अर्थातच नागेश सिद्ध यांनी केली आहे कमाल. मॅच फिनिश. खरं तर भोसले वॉरियर्स थेरोडा या संघाने या मॅचवरती आपली मजबूत पकड केली होती, परंतु थोडीशी गोलंदाजी खराब झाली. पण तो नक्कीच आपण खचून जायचं नाही आहे, कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं की कधी आपल्या वाटेला हार असते, कधी आपल्या वाटेला जीत असते. त्याच्यामुळे नक्कीच तुमचा